नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी ऑप्शन फॉर्म कसा बनवायचा त्यावरती आपण आज डिस्कशन करणार आहे. तर त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण वाट बघत होतो की यावेळेस सी ई टी सेलवाले आज जी डेट दिली होती 15 ऑगस्ट, त्याचे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले करणार होते. बट मला नाही वाटत की आज होईल, कारण या ठिकाणी नोटीस जी आहे ही नोटीस आलेली आहे. तर याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेले 15 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबरला सी ई टी सेलला सुट्टी असणार आहे म्हणून. ठीक आहे, त्यामुळे आपण शक्यता वाटत नाही की आज येईल म्हणून. आता उद्याची वाट बघत बसलो आपण तर कधी येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे मी एक डेमो जो आहे तो डेमोसाठी मी काय करत आहे, तर प्रिव्हियस इयरचा कट ऑफ आणि प्रिव्हियस इयरचाच वॅकन्सी सीट मॅट्रिक्स मी डेमो म्हणून घेत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे तो या वर्षीचा तुम्हाला यूज करायचा आहे. कट ऑफ लिस्ट तर तुम्हाला मागचीच लागेल. त्या दोन्हीचीही पी डी एफ मी जी आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवणार आहे. ठीक आहे, तर जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला ही पी डी एफ दिसून येईल. ओके, ही जी पी डी एफ आहे ही प्रिव्हियस इयरची कट ऑफ लिस्ट आहे कॅप राऊंड 1ची. ओके, आणि दुसरी जी पी डी एफ आहे आपल्याकडे ती जी आहे ती वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आहे 23-24, म्हणजे मागच्या वर्षीचा आहे ना. आता या वर्षीचा आपण घेणार होतो बट अवेलेबल नाही, त्याच्यामुळे आपण प्रिव्हियस इयरचा घेत आहे. दोन्ही पी डी एफ जे आहे ती मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकत आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपचे 4 ग्रुप आहे टोटल आपले, 4थ्या ग्रुपवरती पण टाकेल, 4ही ग्रुपवरती टाकणार आहे. सगळ्यात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे चेक करायचं आहे की त्या कॉलेजच्या डायरेक्ट सेकंड इयरसाठी जागा नेमक्या किती असतात. या ठिकाणी जर बघितलं आपण तर तुम्हाला दिसत आहे टोटल जागा किती दिसत आहे या ठिकाणी. तर 2 जागा ज्या आहेत त्या वॅकंट सीट होत्या ज्या राहिलेल्या असतात, आणि लॅटरलच्या 6 जागा, अशा टोटल किती जागा आहेत, तर 8 जागा आहेत सिव्हिल ब्रँचसाठी डायरेक्ट सेकंड इयर. लक्षात घ्या, टोटल जागा ज्या आहेत ह्या फक्त 10% असतात. कॅप राऊंड 1 मध्ये जे फर्स्ट इयरला आपण टोटल सीट असतात ना, फर्स्ट इयरला 60 जागा असतात, बरोबर आहे. 60 10% जागा ह्या फक्त डायरेक्ट सेकंड इयरनं भरल्या जातात. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नॉन मायनॉरिटीचे टोटल किती जागा झाल्या, 10. ओके, आता ह्या 10 जागाचं डिस्ट्रीब्युशन बघा कसं आहे. तर 3 जागा ज्या आहेत ह्या ओपनसाठी आहेत. जनरल, जी स्टँड्स फॉर जनरल, एल स्टँड्स फॉर लेडीज. ठीक आहे, तर ओपनच्या लेडीजसाठी 1 जागा रिझर्व आहे, जनरलसाठी 2 जागा आहेत, एस साठी जनरलची 1 जागा आहे, लेडीजसाठी जागा रिझर्व नाही आहे. एस साठी जनरलची जागा नाही आहे, लेडीजसाठी 1 जागा आहे. ओके, व्ही जे आणि डी टी जी जागा आहे याच्यासाठी एक पण जागा वॅकंट नाही आहे. एन टी बी साठी जनरलची 1 जागा आहे, एन टी सी साठी 1 पण जागा वॅकंट नाही आहे, एन टी डी साठी पण जागा वॅकंट नाही आहे, ओबीसी साठी 1 जनरलची आणि 1 लेडीजची जागा अशी वॅकंट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमची कॅटेगरी जर एन टी सी असेल किंवा एन टी डी असेल तर तुम्ही हे ऑप्शन टाकून उपयोग होणार आहे का काही तुम्हाला, नाही है ना. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती सिव्हिल ब्रँच जर तुम्ही टाकली, एन टी सी असाल किंवा एन टी डी असाल, तर तुमचा या कॉलेजला नंबर लागणारच नाही. विनाकारण तुमचं ऑप्शन जे आहे ते फालतू वाया जाणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर अशा पद्धतीने काय करायचं, तर तुम्हाला ज्या तुमच्या जागा आहेत त्या चेक करायच्या आहेत. तुमची कॅटेगरी कोणती आणि तुमची, आता या ठिकाणी एस टी मध्ये बघा जनरलची जागा होती का, नाही, फक्त लेडीजसाठी 1 रिझर्व होती. जर दुसरी ब्रँच बघितली आपण, या ठिकाणी कोणती ब्रँच आहे, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, तर याच्यामध्ये एस ची जनरल जागा आहे. जनरल जागा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मुलगा मुलगी एस सी कॅटेगरीची दोन्हीही कॉम्पिट करू शकतात. ठीक आहे, लेडीजची 0 जागा आहे, म्हणजे लेडीजसाठी रिझर्व जागा नाही आहे ना, तर जनरलमध्ये ती कॉम्पिट करू शकते. आलं लक्षात. हां, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे तो प्रोबॅबली आज जर डिस्प्ले झाला नाही तर उद्या डिस्प्ले होईल. त्याच्यावरनं तुम्हाला काय करायचं आहे, तर जागा तुमच्या ज्या आहेत वॅकंट आहे का ती चेक करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी पॅरलली आपण काय करूया, बघा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स इकडे आणि या साईडला आपण काय केलं, कट ऑफ काढलेला आहे. ओके, तर पहिली ब्रँच कोणती आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, तुम्हाला जर सिव्हिल पाहिजे आहे, ठीक आहे, तर या ठिकाणी पर्सेंटेज चेक नाही करायचं आपण. 90% आहे, मागच्या वर्षी 90%ला लागला तर यावर्षी मला 90% तर 100% कॉलेज भेटेल. हा डोक्यातला विचार काढून टाका तुम्ही. काय करायचं आहे तुम्हाला, तर हा जो मेरिट नंबर असतो, हा मेरिट नंबर तुम्हाला
काउंट करायचं आहे. ठीक आहे. तर आता तुमचा फायनल मेरिट नंबर जो आहे तो डिस्प्ले होईल. आज नाही झाला तर उद्या होईल 16 ऑगस्टला. ठीक आहे. तर उद्या डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले काय बघायचं आहे, तर तुमचा जनरल मेरिट नंबर, हा जो नंबर आहे मेरिट नंबर तो जनरल आहे. असं नाही की SC कॅटेगरीचा हा 1565 वा नंबर आहे. हा 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 जो नंबर आहे तो कसा आहे, तुमचा जनरलचा नंबर आहे, जनरल मेरिट नंबर. त्यामुळे जनरल मेरिट नंबर तुमचा बघायचा आणि ऑप्शन फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. जर एखादा विद्यार्थी SC कॅटेगरीचा आहे, त्याचा जनरल मेरिट नंबर किती आहे, 1560 आहे. ठीक आहे, 1560. तर आता हा 1565चा कट ऑफ आहे, तुमचा नंबर 1560 आहे, तर डेफिनेटली या ठिकाणी नंबर तुमचा लागू शकतो. येते लक्षात, है ना. तर अशा प्रकारे तुम्हाला मेरिट नंबरवरनं काय करायचं आहे, तुमची लिस्ट प्रिपेअर करायची आहे. तर या ठिकाणी बघा, सिव्हिल ब्रँच आहे आपली, बरोबर. तर सिव्हिल ब्रँचमध्ये कॅटेगरी कोणती आहे, ओबीसी. ओबीसीचा जनरल मेरिट नंबर जर 960 असेल किंवा 960पेक्षा कमी असेल, तर तुम्ही या ठिकाणी ओबीसीमध्ये सीट जी आहे ते रिझर्व म्हणजे ऑप्शन टाकू शकता. आता काय करायचं आहे आपल्याला, जर तुम्हाला मेरिट नंबर समजत नसेल तर तुम्ही पर्सेंटेज पण कन्सिडर करू शकता. ठीक आहे. कारण यावर्षी कट ऑफ जो आहे तो थोडासा हाय जायची शक्यता आहे, है ना. त्यामुळे कारण पर्सेंटेज वगैरे चांगले आहेत मुलांना. ओके. तर कट ऑफ जर हाय गेला तर पर्सेंटेज कन्सिडर केलं तरी चालेल, तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. मेरिट नंबर तर समजत नसेल तुम्हाला, मेरिट नंबर जर कन्सिडर केला तर जो मेरिट नंबर आहे त्याच्यापेक्षा कमी मेरिट नंबरचे काय करायचे, कट ऑफ चेक करत राहायचे आपण. ओके, है ना. त्यापेक्षा कमी असलेले आणि पर्सेंटेज जर असेल तर पर्सेंटेजचे काय करायचं, याच्यापेक्षा जास्त असणार आहे. किती जास्त, तर 1% किंवा 2%, 1% जास्त आणि 1 to 2% कमीवाले कॉलेजेस जे आहेत ते या ठिकाणी चेक करायचे. त्याचबरोबर तुमची कॅटेगरी आणि तुमची वॅकन्सी आहे का, या दोन्हीचं कम्पॅरिझन करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरायचा आहे ना. तर आता लक्षात घ्या, या ठिकाणी हे तर झालं याचा. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या बी ब्रँच बघा, सेम त्याच्यामध्ये. आता या ठिकाणी कम्पेअर करूया आपण. IT ब्रँच अमरावती, या ठिकाणी IT ब्रँच अमरावती. बघा टोटल सीट किती आहेत, 9 सीट आहेत टोटल नॉन मायनॉरिटीच्या. ओके. आणि 9 सीट कशा भरल्या जाणार आहेत, तर बघा किती टोटल आहेत. जनरलच्या 2, लेडीजची 1, है ना. जनरलचा कट ऑफ किती लागलेला आहे, 91.26, म्हणजे 962 ज्याचा मेरिट नंबर होता किंवा त्याच्यापेक्षा कमी मेरिट नंबरवाला मुलगा या ठिकाणी 100% लागणार, म्हणजे लागणार, है ना. सेम या ठिकाणी SC कॅटेगरी आहे, 1367 तुमचा मेरिट नंबर आला. त्याच्यापेक्षा कमी मेरिट नंबर आला की 100% तुमचा नंबर या ठिकाणी लागणार, है ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायची, कॉलेजेसची लिस्ट जी आहे ती प्रिपेअर करायची आहे. ओके, आलं लक्षात. तर ही मेथड जर तुम्हाला समजली असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला ते असे कॉलेजेसचे नावं काढायचे. आता तुम्ही काय करणार बघा, या ठिकाणी कॉलेजेसचं नाव लिहायची गरज आहे का, नाही. डायरेक्टली काय करू शकता तुम्ही, चॉईस कोड जो आहे तो चॉईस कोड पण नोट डाऊन करा. चॉईस कोड नोट डाऊन केला तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना डायरेक्टली चॉईस कोड टाकला तर काय होतं, तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजचं चॉईस कोड येऊन जातो डायरेक्टली, है ना. आता काय असतो याच्यामध्ये बघा, तुमचा जो कॉन्स्टंट नंबर असतो, कोणता नंबर असतो, आता जसं की ही 1002 जो आहे तो कॉलेजचा नंबर असतो. प्रत्येक 1002 पासून स्टार्ट होणारं कॉलेज म्हणजे त्या कॉलेजची पुढची जी डिजिट असतात ते काय असतात, तर त्याची ब्रँच इंडिकेट करतात. इथे किती आहे, 610. या ठिकाणी बघा किती आहे, 310. हे काय इंडिकेट करतो, त्याचे ब्रँचेस. ओके. तर तुम्ही चॉईस कोड नोट डाऊन करू शकता किंवा कॉलेजचं नाव आणि त्याच्या ब्रँच ते पण नोट डाऊन करू शकता. आता बघा, बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा क्वेश्चन आहे की सर माझी डिप्लोमाला मेकॅनिकल ब्रँच होती आणि मला इंजिनिअरिंगला कॉम्प्युटर किंवा IT पाहिजे, तर मी घेऊ शकतो का. हो, डेफिनेटली. कॅप राऊंड 1मध्येच तुम्ही ऑप्शन डायरेक्टली टाकू शकता. जर तुमची मेकॅनिकल असेल, कोणतीही ब्रँच असेल, तुम्हाला कॉम्प्युटर पाहिजे असेल तर तुम्ही ब्रँच जी आहे ती स्विच करू शकता, है ना, पहिल्या राऊंडपासूनच. ओके.
तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे. आता तुम्ही बरेच मुलं म्हणत आहे की मग आमचा कॉम्प्युटर करून काय फायदा झाला आहे ना, कॉम्प्युटरच्या मुलांना काही रिझर्वेशन वगैरे पाहिजे आहे ना. तर मागच्या वर्षी असं मुलांनी वगैरे मेसेज वगैरे खूप CET सेलला केले होते. बट स्टुडंटचा जो नंबर लागलेला आहे तो त्यांच्या पर्सेंटेज वाईज लागलेला आहे रॅदर दॅन त्यांची होम ब्रँच. ओके. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ब्रँच जी आहे ती कोणतीही स्विच करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. ठीक आहे. आता हे तर झालं आपलं व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स आणि याच्यावरनं, बरोबर. याच्यानंतर बघा फायनल मेरिट नंबर जो आहे तो मॅटर करतो. युनिव्हर्सिटी, होम युनिव्हर्सिटी, अदर होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटीसाठी 70% जागा रिझर्व्ह असतात है ना, आणि अदर होम युनिव्हर्सिटीसाठी 30% जागा असतात फक्त. त्याच्यामध्ये पूर्ण ऑल ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या इन्क्लूड असतात है ना. तर होम युनिव्हर्सिटी म्हणजे सपोज जर आता आपली युनिव्हर्सिटी आहे पुणे विद्यापीठ, ठीक आहे. तर पुणे विद्यापीठामध्ये काय झालेलं आहे तुमचं डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे, म्हणजे पुण्याच्या रिजनमध्ये आहे ना. तर तुमचं काय होईल मग या ठिकाणी, जर पुण्यामध्येच ॲडमिशन घ्यायचं असेल तर होम डिस्ट्रिक्टमध्ये राहाल, म्हणजे होम युनिव्हर्सिटीमध्ये राहाल, बरोबर. तर त्याच्यामुळे काय होतं तर तुम्हाला 70% जागा ह्या तुमच्यासाठी राखीव राहतात होम युनिव्हर्सिटीसाठी. पण जर एखादा विद्यार्थी नागपूर विद्यापीठातून पुण्याला रजिस्ट्रेशन करेल, काही विद्यार्थी अमरावतीमधून करतील, तर त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन खूप राहणार आहे, कारण त्यांच्यासाठी जागा किती राहणार आहे, फक्त 30% राहणार आहे जागा आहे ना. तर हा डिफरन्स असतो. तर हे डिफरन्स लक्षात ठेवायचा. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट जी आहे, आपलं ऑप्शन फॉर्मची लिस्ट आहे ती बनवायची आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅप राऊंड 1 मध्ये जर तुमचा नंबर लागला 99, म्हणजे 95% जागा ह्या कॅप राऊंड 1 मध्येच फुल होऊन जातात. जागा जर पाहायला गेलो आपण 8 ते 10 जागा आहेत फक्त. आलं लक्षात. 8 ते 10 जागा काय आहेत या ठिकाणी तुमच्या अवेलेबल आहेत चांगल्या कॉलेजेसच्या है ना. जे समजा कॉलेज असेच आहेत त्यांच्यासाठी तर भरपूर जागा शिल्लक राहतील. बट तुम्हाला जर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही हा रूल फॉलो करा. डेफिनेटली तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजनुसार तुमचं कॉलेज अलॉट होईल. आता लक्षात घ्या एक गोष्ट, आणखी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला पर्सेंटेज आहे 86%, बरोबर. 85% किंवा 86%, आणि तुम्ही जर ही जिद कराल की नाही मला अमरावतीच्या कॉलेजला आय टीच ब्रँच पाहिजे है ना, किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मला कॉम्प्युटरच ब्रँच पाहिजे, कोणत्याही गव्हर्नमेंटमध्ये, बाबांनो तुमचा कट ऑफ बघा. 86% तुम्हाला मार्क आहेत, 91%च्या मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे, कसा लागणार आहे तुमचा नंबर तिथे है ना. तर ही जिद कृपया करू नका, कारण पॉलिटेक्निकच्या भरपूर मुलांचे याच्यामुळे दोन्ही राऊंडला नंबर लागलेले नाही आहेत. आता शेवटी ते आम्हाला फोन करून विचारते की सर आमचा काही करा पण नंबर लावून द्या. आणि तिसऱ्या राऊंडला पण त्यांची अशी जिद आहे की सर गव्हर्नमेंटच कॉलेज पाहिजे, कॉम्प्युटर नाही तर ITच पाहिजे. असं नका करू. ठीक आहे. तुमचे मार्क बघा, तुमच्या मार्कानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकते ते बघा. या ठिकाणी 2 कंडिशन आहेत बघा. तुमच्या मार्कानुसार तुम्हाला जर ब्रँच सेम पाहिजे असेल तर कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं लागेल. ब्रँच भेटेल तुम्हाला पाहिजे ती, पण मग तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला किंवा एखाद्या नवीन ओपनिंग कॉलेजला घ्यावं लागेल ॲडमिशन. तसं चालेल का तुम्हाला? नसेल तर दुसरा मार्ग हा आहे की तुमच्या मार्कानुसार तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल, बट ब्रँच कॉम्प्रोमाइज करावं लागेल. ठीक आहे. एक कॉम्प्रोमायझेशन तुम्हाला काही ना काही करावंच लागेल. एकतर तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करा किंवा कॉलेज कॉम्प्रोमाइज करा. ब्रँच जर कॉम्प्रोमाइज केली तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल, आणि कॉलेज जर कॉम्प्रोमाइज केलं तर तुम्हाला ब्रँच भेटेल बट कॉलेज असं तसंच मिळेल है ना. त्यामुळे हे तुमच्यावरती टोटली डिपेंड आहे की काय करायचं नेमकं. ओके. आता हे झाले, तुम्हाला मेथड वगैरे सांगितली, तुम्ही स्वतः करू शकता. हुशार आहात, डिप्लोमा पासआउट आहात, तुम्ही तुमची लिस्ट प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. पण काही विद्यार्थ्यांना जर काही अडचण आली, त्यांना जर काही कन्सल्टन्सी वगैरे पाहिजे असेल तर ते मुलांसाठी कन्सल्टन्सी आपण ओपन करून दिलेली आहे. कन्सल्टन्सी मी घेत नाही आहे, तर माझ्या ओळखीचे एक मॅडम आहेत आणि त्यांची 8 जणांची टीम आहे. ते पूर्ण रिसर्च करून तुमच्या मार्कानुसार तुमच्या होम युनिव्हर्सिटी, अदर होम युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया कन्सिडर करून
तुमचे मार्कानुसार कोणती ब्रँच भेटेल हे तुम्हाला सजेशन करतील आणि तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो ते स्वतः भरून देतील. यानं काय होईल तर तुमच्या पर्सेंटेजवरनं कोणतं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं आणि भेटेल हे म्हणजे याची गॅरंटी मी घेतो. कारण ऑलरेडी आमचे डिप्लोमा फर्स्ट इयरचे कॅपराऊंड 1 आणि 2 मध्ये मिळून टोटल 131 मुलांचे फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यापैकी 130 मुलांचे त्यांनी सजेस्ट केलेल्या कॉलेजनुसार ते कॉलेज लागलेलं आहे. बट एका मुलांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यानं स्वतः सांगितलं की सर मला एकच कॉलेज टाका गव्हर्नमेंटचं काहीतरी, इथे लागला तर ठीक आहे, नाहीतर मग मी प्रायव्हेट कॉलेज इथलंच टाकेल असं. त्यामुळे त्याला तेच प्रायव्हेट कॉलेज भेटलं. तर त्याचे पैसे रिटर्न करण्यात आलेले आहेत. तर पेमेंट जे आहे ते पेमेंट पूर्ण माझ्या अकाउंटवरतीच येत आहे. आणि जर मुलांचा काय म्हणतात ॲडमिशन जर लागला नाही तर आपण काय करणार आहे, त्याचे पैसे रिटर्न करणार आहे. त्याची गॅरंटी माझी आहे. ओके. तर जे मुलं इंटरेस्टेड असतील त्यांनी काय करायचं आहे, तर या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी डायरेक्ट सेकंड इयर किंवा DSE असं टाकायचं आहे. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग किंवा DSE टाकलं तरी चालेल, है ना. इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी आणि त्याच्यापुढं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग किंवा DSE. ओके. तर आता काय करायचं आहे याच्यामध्ये, तर या नंबरवरती तुम्हाला मेसेज टाकून इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी डायरेक्ट सेकंड इयर असा मेसेज टाकायचा आहे. आता याची फीसच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तुम्हाला याची फीस जी आहे ते 5,000 पर्यंत पडणार आहे. कारण डायरेक्ट सेकंड इयरची जागा कमी असल्यामुळे त्यांनी डिप्लोमाची फीस जी आहे ती 2,000 घेतलेली आहे. डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची 3,000, BE फर्स्ट इयरची 4,000 आणि डायरेक्ट सेकंड इयर BEची फीस जी आहे ती 5,000च्या दरम्यान घेणार आहेत. ठीक आहे. तर जर इंटरेस्टेड असाल तुम्ही तर त्याच्यावरती मेसेज टाका, है ना. तुम्हाला नंबर जो आहे तो नंबर लावून दिला जाईल. त्याची गॅरंटी माझी राहील. ओके. तर बघा, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.